कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळने डिबेंचरपोटी कापून घेतलेल्या दूध उत्पादकांच्या रकमेबाबत आज गोकुळ दूध संघाच्या ताराबाई पार्क इथल्या कार्यालयावर मोर्चा काढला गेला होता। एकूण 136 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम फरक म्हणून गोकुळने जाहीर केली होती। त्यातील तब्बल 40% इतकी रक्कम डिबेंचरपोटी कपात करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे प्रत्यक्षात ऐन दिवाळीमध्ये कमी प्रमाणात फरक द्यावा लागणार आहे आणि म्हणूनच एकतर फरक रक्कम वाढवा किंवा कपात रक्कम सर्वांना परत द्या अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येते आहे। गोकुळने डिबेंचरपोटी कपात केलेल्या रकमेच्या विरोधात आज शेतकऱ्यांनी मोर्चा काढलेला आहे। या शेतकऱ्यांच्या मोर्चाचं नेतृत्व उता संचालिका शोमिका माडिक करतायत। तर अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून त्या करत आलेल्या आहेत आणि आता डिबेंचरपोटीची रक्कम मोठ्या प्रमाणात कपात केलेली आहे, ती पुन्हा एकदा त्या ठिकाणी परत मिळावी ही मागणी घेऊन ते मोर्चात सहभागी झालेत। काय एकंदरीतच ही मागणी आहे, काय नेमके कारण आहे? शेतकऱ्यांची मागणी आहे, प्राथमिक संस्थांची त्याच्यासोबत मागणी आहे की जी डिबेंचरची रक्कम 40% कपात केलेली आहे ती त्यांना परत मिळावी, नाही तर दूध बिल फरकामध्ये तरी वाढ करून मिळावी अशी त्यांच्या दोन मागण्या आहेत। त्या मागणीचं निवेदन घेऊन आम्ही चाललो आहे। इतक्या वर्षामध्ये गेल्या 30 वर्षामध्ये जी डिबेंचरची रक्कम कपात होत होती ती 50 पैसे ते 55 पैसे म्हणजे 10% रक्कम होती। या वर्षी त्यांनी 40% कपात केलेली आहे, म्हणून संस्था अडचणीत आलेल्या आहेत। खाली त्यांना सभासदांना द्यायला पैसे नाही आहेत, म्हणजे एका संस्थेचं जर मी तुम्हाला बिल दाखवलं तर त्यांना 11 लाख रुपये येणार आहे, त्यातले 4 लाख रुपये कट केलेत, मग त्यांनी खाली द्यायचे कसे? आता तरी तुम्हाला शेतकऱ्यांना बघून असं वाटतं का त्यांची दिवाळी गोड असती तर आज ते घरी बसले असते, पण आज कुठेतरी तो आक्रोश आहे। 10 दिवसाचा त्यांना वेळ दिला होता, त्या 10 दिवसात एखादी बैठक होणं अपेक्षित होतं, किमान आमच्या 4 प्रतिनिधींना बोलवून त्यांनी जर याच्यावरती तोडगा काढला असता तरी चाललं असतं, पण इतके दिवस प्रशासनाने अजिबात काही दखल घेतलेली नाहीये। आज मला वृत्तमानपत्रातून असं कळतंय की नेत्यांची काल बैठक झाली, ही बैठक ज्यावेळेस त्यांना पहिल्यांदा निवेदन प्राप्त झालं तेव्हाच होणं अपेक्षित होती आणि मला वाटतं लोकांना विश्वासात घेऊन घेतलेले कुठलेही निर्णय हे चांगले असतात। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, कोल्हापूर। मी या मोर्चामध्ये उद्या सहभागी होणार आहे। हा मोर्चा सर्किट हाऊस पासून ताराबाई पार्कच्या ऑफिस पर्यंत काढला जाईल। तर माझी सर्व दूध उत्पादकांना आणि सर्व संस्था प्रतिनिधींना विनंती आहे की तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हा। हा मोर्चा कुणाला नुकसान पोहोचवण्यासाठी नाही आहे, हा मोर्चा गोकुळच्या विरोधात नाही आहे, तर जी कपात केलेली आहे ती शेतकऱ्याला परत मिळावी।